नमस्कार, मी सौ मनीषा हेमंत तावडे डहाणू येथून चव महाराष्ट्राची या पाककला स्पर्धेत बीटरूट पॅटीस ही रेसिपी मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। दोन किसलेले बीट, दोन उकडून किसलेले बटाटे, लाल तिखट, हळद, मिरची कोथिंबीर पेस्ट, चाट मसाला, तांदूळाचे पीठ, कोथिंबीर, चव महाराष्ट्राची यांचा गरम मसाला, हिंग, भाजलेल्या पोह्यांची पूड, तेल आणि मीठ। प्रथम आपण बाउलमध्ये बीट टाकूया। उकडून किसलेला बटाटा घालूया। एक चमचा कोथिंबीर मिरची पेस्ट घालूया। लाल तिखट, हळद घालूया। अर्धा चमचा चाट मसाला घालूया। किंचित हिंग घालूया। एक चमचा तांदूळाचे पीठ घालूया। चव महाराष्ट्राची स्पेशल गरम मसाला घालूया। एक चमचा मीठ घालूया। कोथिंबीर घालूया। आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करूया। लहान मुले बीट आवडीने खातात। या बीटामध्ये व्हिटॅमिन सी असते आणि याचा रस आरोग्यासाठी फायदेशीर असतो। यासाठी मी माझ्या मुलांना नेहमी बीटाचे पदार्थ करून खायला घालते। आता आपण ह्याचे गोळे बनवून घेऊया। आता मी ह्याचे गोळे बनवून घेते। पोहे भाजून मी ह्याचा चुरा केलेला आहे, तर आपण ह्याच्यामध्ये पॅटीस घोळून घेऊया। बीटरूट पॅटीस शॅलो फ्राय करूया। क्रिस्पी बीटरूट पॅटीस रेडी आहेत। आता आपण सर्व करूया। चव महाराष्ट्राची यांचा स्पेशल गरम मसाला वापरून केलेले पॅटीस तुम्हीही करून बघा।